नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्रह्मकमळ नावे प्रचलित असलेल्या मंद सुगंधित अशा कॅक्टसच्या या फुलाबद्दल बोलणार आहोत। हे खरं ब्रह्मकमळ नसून एक प्रकारचं ऑर्किड कॅक्टस आहे। डचमन्स पाईप कॅक्टस, प्रिन्सेस ऑफ नाईट किंवा क्वीन ऑफ नाईट अशा इंग्रजी नावाने ओळखले जाते। या कॅक्टस वर्गीय वनस्पतीचं शास्त्रीय नाव एपिफिलम ऑक्सीपेटलम असं आहे। कॅक्टस वर्गातील असूनही या वनस्पतीला काटे नसतात। भारतात बहुतेक वेळा या वनस्पतीला अज्ञानवश म्हणा किंवा अलौकिक सौंदर्यामुळे म्हणा ब्रह्मकमळ असं म्हटलं जातं। सुगंध, औषधी उपयोग, आध्यात्मिक महत्त्व आणि विशेष करून सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। परंतु मूळ ब्रह्मकमळ ही एक वेगळी वनस्पती असून ती फक्त हिमालय आणि आसपासच्या परिसरात उगवते। तिचं शास्त्रीय नाव सॉसोरिया ऑब्व्हॅल्टा असं असून ती उत्तराखंडचे राज्यफूल आहे। परंतु आज आपण जनमानसात रूढ असलेल्या या ब्रह्मकमळाबद्दल बोलणार आहोत। बऱ्याच जणांची तक्रार असते की या झाडाला फुले लवकर लागत नाहीत, कळ्या गळून पडतात। तर असं होऊ नये म्हणून काय करता येईल याविषयी आपला आजचा व्हिडिओ। साधारण 5-1 वर्षापूर्वी मी याचं एक पान आणून कुंडीत लावलं होतं। तुम्हाला तर माहीतच असेल की हा पानपोटीचाच एक प्रकार आहे। नवीन रोप तयार करताना अखंड पान किंवा 2 तुकडे करून पेरले तरी महिन्याभरातच त्याला नवीन ग्रोथ दिसू लागते। फक्त एकच काळजी घ्यावी की पान मातीत खोचताना वाढत जाणारा भाग हा वरच्या बाजूला असावा। रोप तयार झाल्यावर जमिनीत लावणार असाल तर उत्तमच, पण कुंडीत असेल तर कुंडी बऱ्यापैकी मोठी म्हणजे निदान 1 फूटभर उंचीची तरी असावी। सकुलंटची व्हरायटी असल्याने माती एकदम भुरभुरीत हवी, पाणी साठून राहू नये। शेणखत, माती आणि वाळू असं मिश्रण घेऊन त्यात रोप लावा। वाळूचा वापर जरूर करा, त्यामुळे पॉटिंग मिक्सचर सच्छिद्र होते। रिपॉटिंग केल्यानंतर कुंडीची एकच एक जागा फिक्स ठेवा। एकदा झाड वाढले की इकडून तिकडे हलवणे त्रासदायक होऊ शकते। रोप लावल्यानंतर कुंडी डायरेक्ट सूर्यप्रकाश लागेल अशा ठिकाणी ठेवू नका। ब्रह्मकमळाला अप्रत्यक्ष ऊन हवे। सकाळ संध्याकाळचे 2 तास ऊन पुरेसे आहे। जास्त उन्हात ठेवल्यामुळे याची पाने पिवळी पडतात, फांद्याही सुकू लागतात, खराब होतात। हे पहा, अशी करपलेली पाने काढून टाकावीत। परंतु झाड कितीही वाढले तरी जुनी पाने आणि फांद्या कापू नका। तसंच या झाडाला शक्यतो प्रूनिंगची गरज पडत नाही। पानातूनच फुले येत असल्याने ती हेल्दी असतील तरच योग्य वेळी फुले येतील। पाण्याबाबत सांगायचं तर हे सकुलंट टाईपचे झाड आहे, त्यामुळे पाणी अगदी कमी लागते। वरची माती सुकल्यानंतरच पाणी द्यावे। या झाडाची उंची 2 ते 3 मीटर किंवा आधार मिळाल्यास त्याहीपेक्षा जास्त वाढू शकते। झाडाची वाढ तशी स्लो असते। वनस्पतीचे खोड गोल परंतु फांद्या सपाट पानांसारख्या असतात। या वनस्पतीचा पानासारखा दिसणारा हा मांसल लांबट हिरव्या रंगाचा भाग म्हणजेच या वनस्पतीचे रूपांतरित खोड असून शास्त्रीय भाषेत त्याला पर्णकांड म्हणतात। या पर्णकांडाच्या दोन्ही कडांना खाचा असतात आणि या खाचेतून नवीन फांद्या म्हणजेच आपण ज्याला पाने म्हणतो ती आणि पांढऱ्या रंगाची मंद सुगंधित फुले येतात। ब्रह्मकमळाला कमीत कमी 2 ते 3 वर्षानंतर फुले लागायला सुरुवात होते। इतर झाडांप्रमाणे याला खतांची फारशी गरज नसते। फुलांचा बहर पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबरपर्यंत असतो। हा बहर सुरू होण्याआधी म्हणजेच मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला कुंडीतील मातीची उकळी करून ओंजळवर शेणखत मिसळून द्यावे। जर तुमच्या झाडाला 3-4 वर्षे झालेली असूनही फुले येत नसतील तर थोडंसं खत पाणी करून पहा, शेणखत टाकून पहा, तसंच काही फॉस्फरसयुक्त खते, बोन मील देऊन पहा।
मान्य आहे की बरेच वर्षापासून तुमच्याकडे फुले आली नसतील, पण पॅनिक होऊ नका. आपण आपलं नियमित खत पाणी करत राहायचं. निसर्ग योग्य वेळी त्याचं काम करतोच. माझ्याकडे मागच्या वर्षापासून म्हणजेच रोप लावल्यानंतर 4थ्या वर्षापासून फुले लागायला सुरुवात झाली. म्हटलं आता जरा याची विशेष काळजी घेतली पाहिजे, तरच पुढच्या वर्षी भरपूर फुले लागतील. आणि आत्ताचा बहर तुम्ही पाहू शकता. तब्बल 17 कळ्या आहेत. फुले उमलायला 2 ते 3 आठवडे लागतात. आता बघूया यातली किती फुले उमलतात. अरे रे, या कळ्या तर गळून पडत आहेत. का बरं असं होत असेल? मला काही गोष्टी लक्षात आल्या आहेत, त्या तुमच्याशी शेअर करते. सगळ्यात पहिलं कारण, खूप जास्त कळ्या आल्या की सगळ्याच उमलत नाहीत. त्यातील काहीच झाडावर टिकतात आणि थोड्याफार गळून पडतातच. हे सगळ्याच झाडांच्या बाबतीत होतं आणि ते नैसर्गिक आहे. शिवाय याच्या फुलांचा आकार देखील मोठा असतो. ते वजनही झाडाला पेललं पाहिजे. दुसरं कारण, हवामानातला मोठा बदल. अचानक जास्त पाऊस झाला किंवा तापमान वाढले, छोट्या कळ्यांना एकदम ऊन लागले तरीही कळ्या गळतात. सतत पाऊस लागून राहिला असेल किंवा सतत कोरडं हवामान असेल तर कदाचित काही नाही होणार, पण सडन चेंज या छोट्या कळ्यांना सहन होत नाही. मग त्या अशा लाल होऊन गळून पडतात. पण एका ठराविक लिमिटच्या पुढे वाढल्या की मग मात्र त्या निश्चितच टिकून राहतात. साधारण एवढ्या. आता या सगळ्या कळ्या फुलणार आहेत. दुसरं कारण, हवामान कोरडं असताना पाणी जास्त घातलं गेलं की कळ्या गळतात. जमिनीतील झाडाला कदाचित पाण्याचा परिणाम होणार नाही, पण कुंडीतील झाडाला मात्र जास्त पाणी घालू नये. वरची माती सुकल्यानंतरच पाणी घाला. माझी मैत्रीण डॉक्टर स्वाती गोखले मॅडम यांच्या निरीक्षणानुसार कळी लहान असताना ज्या पानातून, पानाच्या व्हेनमधून ती येत असते, तिथे धक्का लागला की ती कळी हमखास गळून पडते. त्यामुळे कळ्या लागल्यानंतर उत्सुकतेपोटी पाने वारंवार हाताळू नका. तसंच कळ्या लागल्यानंतर कुंडीची जागा बदलू नका. पुढचा मुद्दा आहे पॉटिंग मिक्सचर. ते जर चांगले असेल, ज्यातून जास्तीत जास्त न्यूट्रिशन्स मिळत असतील, तर कदाचित कळ्या गळण्याचे प्रमाण कमी होईल. आता यासाठी काय उपाय करता येईल ते बघूया. ब्रह्मकमळाचा बहर पावसाळ्यात असल्याने वसंत ऋतूपासून पालवी फुटू लागते. पाने मोठी होऊ लागतात. आत्तापासून ते जुलै-ऑगस्टपर्यंत खत घालावे. मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला शेणखत मातीत मिसळून द्या. खत घालण्याआधी 2-4 दिवस पाणी बंद करा. त्यानंतर मातीची उकरी करून खत मिसळा आणि मग पाणी घाला. तरच खत पटकन ॲब्सॉर्ब केलं जातं. त्यानंतर कळ्या लागल्यानंतर थोडं वर्मी कंपोस्ट, सीवीड आणि मॅग्नेशियम सल्फेट घातले तर कळ्या गळण्याचे प्रमाण कमी होईल. मॅग्नेशियम सल्फेट अर्थात इप्सम सॉल्ट तुम्हाला मेडिकल दुकानामध्ये मिळून जाईल. 1 लिटर पाण्यात 3 ग्रॅम मिसळून ते मातीत टाका. जर तेही शक्य नसेल तर घरच्या घरी करण्याचा उपाय म्हणजे केळीच्या सालीचे पाणी. 1 लिटर पाण्यात 2 ते 3 केळाच्या साली 24 तास भिजवा. त्यानंतर त्यात जेवढ्यास तेवढे पाणी घालून मातीत घाला. कांद्याच्या केळाच्या सालीचे पाणी तुम्ही वर्षभर टाकू शकता. त्यातल्या त्यात कळ्या लागल्यानंतर तर महिन्यातून 2 वेळा नक्कीच टाका. चिमुकल्या कळ्या दिसल्यापासून 10-12 दिवसांनी आज फुले उमलणार आहेत. ब्रह्मकमळ सायंकाळपासून उमलायला सुरुवात होते. ते 2-3 तासात पूर्ण उमलते. रात्री 12 ते 3 या वेळेत ते सर्वोत्तम फुललेले असते.
सुंदर तर दिसतेच, पण त्याचबरोबर वातावरण प्रफुल्लित करणारा मंद सुगंध आसपास दरवळत राहतो. या सौंदर्याचं वर्णन करणं केवळ अशक्य. क्वीन ऑफ नाईट रात्रीच्या अंधारात अवकाशातून अवतरलेल्या पांढऱ्या शुभ्र पऱ्यांसारखी भासते. हे एका कॅक्टसचं फूल असलं तरी खऱ्या ब्रह्मकमळापेक्षाही सुंदर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अवघ्या 4-5 तासाच्या आयुष्यानंतर पहाट होता होता सकाळपर्यंत फूल कोमेजून जाते. जर सकाळपर्यंत ताजेतवाने ठेवायचे असेल तर आत्ताच काढून एका स्टीलच्या डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास दुसऱ्या दिवशी ते फ्रेश राहते. मंडळी, तुम्ही कधी ब्रह्मकमळाचं फळ पाहिलंय का? क्वीन ऑफ नाईटचं परागीभवन आणि फळ ही निसर्गातील बऱ्यापैकी दुर्मिळ घटना आहे आणि याच्या बिया पाहायला मिळणं हा तर दुर्मिळ योग. याआधी मी या फळाच्या माहितीबद्दल व्हिडिओ केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ बघू शकता. ब्रह्मकमळाचं पॉलिनेशन मॉथ कीटकाकडून होत असते, परंतु यावेळी आम्ही हँड पॉलिनेशन करण्याचा एक वेगळा प्रयोग केला आहे. बघूया यात कितपत यश मिळतं. लागलं तर एखादं फळ लागेलही. अर्थात याचं प्रोपेगेशन अतिशय सोप्या पद्धतीने पानाद्वारे होत असल्याने फळाची आणि बियांची गरज असतेच असं नाही, पण असंच. चला तर मंडळी, निरोप घेण्याआधी ब्रह्मकमळाच्या उपयोगावर एक नजर टाकूया, कारण तेही तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या असं वाचनात आलं की चवीला थोडीशी आंबट असलेली ही फुले खाण्यायोग्य असून या फुलापासून बनवलेलं सूप यकृतासाठी खूप चांगलं टॉनिक आहे. मूत्रमार्गाच्या संसर्गावरही या फुलाचा वापर करता येतो. ताप कमी होण्यासाठी आणि जखम लवकर बरी होण्यासाठी उपयोगी आहे. तसेच मज्जासंस्थेचे विकार आणि स्त्रियांच्या अनेक समस्यांवर देखील प्रभावी आहे. दुसरं, जर तुमच्याकडे भरपूर फुले लागत असतील तर हेही करून पहा, ब्रह्मकमळाचा गुलकंद. होय, गुलाबाच्या गुलकंदाप्रमाणे ब्रह्मकमळाचाही गुलकंद करता येतो. हे मायग्रेनसाठी उत्कृष्ट औषध असल्याचं वाचनात आलं आहे. गुलाबाच्या गुलकंदाप्रमाणे फुलाच्या पाकळ्या, त्यावर खडीसाखर असे थर टाकून अधूनमधून हलवून गुलकंद बनवला जातो. डोके दुखत असताना पाव चमचा गुलकंद वाटीभर पाण्यात विरघळवून दिवसातून 2 वेळा किंवा जरुरीप्रमाणे घ्यावा. हा गुलकंद वर्षभर टिकतो असंही वाचनात आलं. या मोसमातील हा दुसरा बहर आहे. संपूर्ण पावसाळा फुले येत राहतात. कधीकधी थंडीच्या सुरुवातीला सुद्धा फुले येतात. मात्र थंडी वाढू लागली की फुलांचा बहर आणि झाडाची वाढ थांबते. मग जवळपास वसंत ऋतू येईपर्यंत ब्रह्मकमळाकडे पूर्ण दुर्लक्ष करून टाका. फक्त अधूनमधून 15 दिवसातून एकदा थोडंसं पाणी देत राहा. काही भागात अजूनही या कॅक्टसला ब्रह्मकमळ समजून त्याची मनोभावे पूजा केली जाते. महादेवाच्या मंदिरात आवर्जून हे फूल अर्पण केलं जातं. असो, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तर मंडळी, थांबूया इथेच. ब्रह्मकमळाविषयी बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.